महत्वाची बातमी नालासोपाऱ्यातून नालासोपाऱ्यामध्ये अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार आहे। 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची तोडक कारवाई ही सुरू आहे। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृत 41 इमारती आहेत। इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध आहे। नालासोपाऱ्यामध्ये अतिक्रमणाच्या विरोधात आज पुन्हा एकदा कारवाई होणार आहे। 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृत इमारती आहेत आणि त्याच तोडण्याचं काम त्याच्यावर तोडक कारवाई जी आहे ती आज पुन्हा एकदा सुरू होणार आहे। आज पुन्हा कारवाईचा बडगा जो आहे तो उगारला जाणार आहे। 23 जानेवारीपासून पालिकेची तोडक कारवाई सुरू झाली आहे। अतिक्रमणाच्या विरोधात आज पुन्हा एकदा नालासोपाऱ्यामध्ये कारवाई होणार आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। विजय, आता त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती आहे, कारण नालासोपारा पूर्वेच विजयलक्ष्मी या परिसरामध्ये 23 जानेवारीपासून तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की आज ही जी इमारत आहे ही ऋतू पॅलेस नावाची इमारत आहे आणि याच इमारतीवरती आज 10च्या नंतर हातोडा पडणार आहे। आपण जर बघितला तर हे पूर्ण रहिवासी आहेत। या रहिवाशांमध्ये एकूण 42 इमारती आहे, रहिवासी कुटुंब राहतात आणि ही 4 मजली इमारत आहे। या रहिवाशांची जर अवस्था बघितली तर आमची इमारत तुटणार आहे, यासाठी पूर्ण रात्रीपासून हे रहिवासी पूर्णपणे परेशान आहेत। महिलांच्या डोळ्यामधले जे अश्रू आहेत हे आपण फार वाईट पद्धतीने, लहान मुलं आहेत, आता आम्ही जावं कुठं? कमीत कमी आम्हाला 2 ते 3 महिन्याचा वेळ तरी द्यावा, कारण आमच्या मुलांच्या परीक्षा आहेत, अशा भावना या सर्व महिलांच्या आहेत। आपण जर बघितला तर ह्या जे सर्व रूम आहेत समोर दिसणाऱ्या, या सर्व रूम मध्ये हे रहिवासी या ठिकाणी राहतात आणि या रहिवाशांना 2 दिवसापूर्वीच महापालिकेने नोटीस दिलेली होती की तुम्ही स्वतःहून ह्या सर्व रूम खाली करून घ्याव्यात। काही ज्या रहिवाशांजवळ काही पैसे आहेत अशा रहिवाशांनी काही रूम खाली केलेले आहेत, परंतु हे जे रहिवासी आहेत यांच्या आमची परिस्थिती वाईट आहे आणि आम्ही आता कुठं जाऊ शकत नाहीत, आम्ही हे घर सोडणार नाहीत, अशा भावना त्यांच्या आहेत। आणि आता काही वेळातच तोडक कारवाईला सुरुवात होईल। धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।